श्रीराम समर्थ. भाग क्रमांक 57. श्रीराम. देवांना नवीन गुरु मिळाले, विश्वरूप. आणि हे जे गुरु होते, अर्थात जसं त्यांनी सांगितलं होतं की मी तुमचं जर हे पद स्वीकारलं तर मी मनपूर्वक काम करीन, आणि त्याप्रमाणे त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्याने अतिशय मनपूर्वक त्यांचं पौरोहित्याचं सगळं काम करायला सुरुवात केली. आणि अर्थात ते खूप मोठे तपश्चर्या पण करणारे तपस्वी होते. आणि त्याच्यामुळे त्यांच्या फक्त तिथे येण्यामुळे आणि त्यांच्याकडे असलेल्या वैष्णवी विद्येच्या प्रभावामुळे जी संपत्ती दैत्याने नेली होती ती यांच्याकडे आपोआप परत आली, फक्त त्या वैष्णवी विद्येच्या प्रभावाने. इतकी यांची तपस्या होती. खरं पाहिलं तर शुक्राचार्य त्या बाजूला होते, त्यांच्याकडे पण तपश्चर्याचं पाठबळ होतं, परंतु वैष्णवी शक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून फक्त तपश्चर्याच्या जोरीवरती यांना त्यांचं सगळं धन आणि संपत्ती परत मिळाली. नंतर यथावकाश त्यांनी देवानी सेना तयार केली आणि ती सेना घेऊन पण त्यांनी आक्रमण केलं आणि त्या सेनेला पण विजय मिळाला. अशा प्रकारे गुरु मिळाल्यावरती किती फरक पडला देवांना. अशा प्रकारे जेव्हा ही कथा परीक्षित राजाला सांगत होता, शुकमुनी सांगत होते, तेव्हा परीक्षित राजाने मध्येच एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, भगवंता शुकमुनी महाराज, मला हे समजलं आहे की त्या गुरु आल्यामुळे हे सगळं घडलं, पण तू मला हे सांगा, मी असं ऐकलं आहे की इंद्राला जेव्हा युद्ध करायला जायचं होतं त्यावेळेस त्यांनी नारायण कवच मिळवलं असं मी ऐकलं होतं. तर नारायण कवच काय असतं आणि ते कसं मिळवावं ह्याच्याविषयी काही माहिती द्याल का? तेव्हा शुकदेव म्हणाले, जरूर, ऐक काय आहे ते. आणि मग त्यांनी सांगितलं की नारायण कवच काय असतं. ते म्हणाले की इंद्राला हे कवच युद्ध करण्यापूर्वी त्यांच्या ह्या गुरूने दिलं होतं मिळवून. आणि ते म्हणाले होते, विश्वरूप म्हणाला होता की भीती उत्पन्न झाली तर नारायण कवच धारण करावं, त्याच्यामुळे तुमची भय पण तुमचं नष्ट होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती शक्ती तुमच्या मागे येते. आणि मग अर्थात तुम्हाला विजय मिळतोच मिळतो, प्रश्नच नाही आहे. आणि तो कशा प्रकारे हे कवच मिळवावं ह्याचा विधी त्यांनी सांगितला की कसं काय करावं लागतं, काय प्रोसिजर आहे आपल्या शब्दात, काय प्रकारचे विधी करावे लागतात, याचं वर्णन त्यांनी केलेले आहे. अर्थात साधारणपणे कुठलेही विधी करताना जे काही कॉमन विधी असतात ते बरेचसे विधी या ठिकाणी पण आहेत, त्याचं वर्णन या ठिकाणी आहे. आणि ते सगळे विधी जे आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपण पहिल्यांदा ही पवित्र नामं घेतो किंवा हातामध्ये दर्भ धारण करतो, हे सगळं सुरुवातीला जे करतो ते सगळं याच्यामध्ये सुद्धा करावं लागतं. अनामिकेमध्ये दर्भ जो आहे तो घालायचा असतो आणि नंतर उत्तरेकडे तोंड करून बसतात. आणि मग नंतर ह्या सगळ्या बऱ्याचशा मंत्र असतात, वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र असतात, त्या मंत्राचा जप करायचा असतो. आणि नंतर न्यास करतात. न्यास म्हणजे जे काही आपले अंग आहेत त्या सर्व अंगांना आपल्या भाषेत फुल प्रूफ करतात. म्हणजे काय की त्यांचं रक्षण व्हावं म्हणून प्रार्थना करतात. जेवढं माझं शरीर आहे त्या शरीरातल्या प्रत्येक अंगाला देवाने रक्षित करावं अशी प्रार्थना करायची असते. जसं आपण पूजा करताना म्हणतो की षडंग न्यास पहिला करतात, हे ब्राह्मण सांगतात की आता षडंग न्यास करायचा आहे. तर काय तर हे न्यास म्हणजे हे की तुमचे जे महत्त्वाचे अवयव आहेत त्याचा रक्षण करावं अशी प्रार्थना करायची असते. आणि त्या त्या अवयवाला अर्थात स्पर्श करायचा असतो पवित्र जलाने. मग त्याच्यामध्ये डोळे असतील, तुमचं हृदय असेल, तुमचं मस्तक असेल, अशा ज्या काही महत्त्वाच्या जे अंग आहेत त्याचं रक्षण व्हावं अशी प्रार्थना देवाची करतात, जेणेकरून आपला जो काही हा धार्मिक विधी असतो हा पूर्ण व्हावा, त्यामध्ये कुठल्याही शक्तीने व्यत्यय आणू नये यासाठी हा न्यास करायचा असतो. किंवा न्यास होणं म्हणजे एक प्रकारे कवच आपल्या भोवती तयार होतं. आणि असा हा जो विधी आहे
हा विधी अर्थात या ठिकाणी पण केला. त्यांनी वेगवेगळ्या मंत्रांनी न्यास केला. एका मंत्राने नाही केला, त्यांनी बरेच मंत्र म्हणले वेगवेगळ्या ठिकाणी. जसं ओम नमो नारायण नावाचा मंत्र म्हणला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय हा पण मंत्र म्हणला आहे. आणि वेगवेगळ्या मंत्रांनी वेगवेगळ्या अवयवांवरती त्याने न्यास केला. आणि अशा प्रकारे त्याने हे सगळं केलं. आणि हे सगळं केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी भगवंताचे अजून काही मंत्र म्हणले आणि त्याचं ध्यान पण केलं. आणि त्यावेळेस त्यांनी 1-2 विशिष्ट प्रकारचे मंत्र होते त्याचाही त्यांनी जप केला. अर्थात त्या मंत्रामध्ये भगवंताची स्तुतीच केलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं आहे, भगवंताची जी विविध रूपं आहेत त्या प्रत्येक रूपाला त्यांनी विनंती केली की तुम्ही माझं रक्षण करा. जसं दत्तात्रेय हे सुद्धा भगवंताचं एक रूपच आहे. त्यांना सांगितलं की विघ्नांपासून रक्षण करा. कपिल मुनी एक रूप आहे, सनत कुमार सुद्धा रूप आहे, हयग्रीव नावाचा अवतार भगवंताचाच आहे. अशा अनेक अवतारात त्याचे जे जे अवतार आहेत त्या वेगवेगळ्या अवतारामधील देवाचं त्यांनी स्मरण केलं आहे, वेगवेगळ्या प्रकारे स्मरण केलं आहे. आणि त्याला ही विनंती केली की माझं तुम्ही रक्षण करा, कारण मला जे काही करायचं आहे त्याच्यामध्ये संकट येऊ शकतात आणि त्या संकटापासून तुम्ही माझं रक्षण करा. अशा प्रकारे त्याने हा न्यास पण केला. आणि हा सगळा न्यास करत असतानाच जोडीला काही प्रार्थना त्यांनी म्हणल्या आणि भगवंताचं ध्यान पण केलं. आणि अशा प्रकारे त्यांनी भगवंताचं मनपूर्वक ध्यान केलं, पण वेगवेगळी स्तोत्र म्हणत आणि मंत्र म्हणत. जेव्हा त्याने हे असं अतिशय मनपूर्वक आणि अतिशय भावनापूर्ण जेव्हा हे केलं तेव्हा अर्थातच त्याचा परिणाम होणारच होता. की जेव्हा आपण एक विशिष्ट प्रकारचं मंत्र म्हणतो तेव्हा त्याच्यापासून कवच बऱ्याच वेळा निर्माण होतं सुद्धा. रामरक्षेमध्ये म्हणलंच आहे ना की कवच निर्माण होतं. शेवटी आपण रामरक्षेत म्हणतो ना की हे कवच निर्माण हो याच्यापासून, आणि या कवचामुळे कोणीही मला स्पर्श न करो, हे सगळं रामरक्षेमध्ये आहे. रामरक्षासुद्धा कवच निर्माण करतं असं रामरक्षेत म्हणलेलं आहे. इतकंच कशाला अथर्वशीर्षामध्ये पण अशीच प्रार्थना आहे की ज्यात त्याने म्हटलं आहे की माझं तुम्ही उत्तर दिशेने रक्षण करा, माझं पूर्व दिशेने रक्षण करा, माझं खालून रक्षण करा, माझं वरून रक्षण करा. हे सुद्धा अथर्वशीर्षात म्हणलं आहे. पूर्वात अव पश्चिमातात अव दक्षिणातात अव उत्तरातात अवच्या अर्धातात सर्वतो माम पाही पाही समजतात. म्हणजे काय की माझं प्रत्येक दिशेकडून तो रक्षण कर, सर्वतो माम पाही पाही सगळीकडून अस्मतातून सुद्धा माझं रक्षण कर, असं आपण देवतेला विनंती करतो. कारण जे काय मला करायचं आहे त्याच्या आधी माझं रक्षण झालं पाहिजे, माझ्यावर कोणी आक्रमण नाही केलं पाहिजे, नाही तर माझ्यावर वाईट शक्ती टपून बसलेल्या आहेत त्यांच्यापासून माझं रक्षण व्हावं ही प्रार्थना पहिली करायची असते. आणि त्याप्रमाणे ती प्रार्थना त्यांनी केली भगवंताची. आणि त्यामुळे त्याच्याभोवती एक प्रकारचं कवच निर्माण झालं होतं. आणि अशा प्रकारे त्यांनी हे सगळं केलं. जेव्हा हे संपूर्ण त्याची जी काही प्रार्थना होती ती संपली तेव्हा खरोखर तशा प्रकारचं एक कवच निर्माण झालं होतं. आणि मग विश्वरूप म्हणाले की आता फक्त तू याला धारण करायचं आहे नारायण कवचाला, कारण त्याच्यासाठी जे मंत्र आहेत ते सगळे मी म्हणलेत आणि सिद्ध केले आहेत. त्यामुळे असं कवच निर्माण झालेलं आहे जे अर्थात कदाचित तुला दिसणार नाही, परंतु मी सांगतो त्याप्रमाणे कर, मग ते कवच तुझ्या शरीरावर तू धारण करशील. अशा प्रकारे त्याने ते कवच त्याला दिलं आणि मग ते धारण करायला सांगितलं. आणि म्हणाले की जो मनुष्य हे कवच धारण करतो, पहिली गोष्ट होते त्याची सगळ्या प्रकारची भीती नष्ट होते. आणि अर्थात त्याला कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही, कुठलंही त्याला भूत बाधा होत नाही, पिशाच्य बाधा होत नाही, कुठलीही वाईट शक्ती त्याला काही करू शकत नाही, कुठलंही शस्त्र त्याला इजा पोचवू शकत नाही, कारण हे कवच अशा प्रकारचं अभेद्य आहे. आणि असं हे कवच तुला आता मिळालेलं आहे. तेव्हा तू यानंतर तुला कोणीही कुठल्याही प्रकारे त्रास देऊ शकणार नाही. त्यांनी एक गंमतशीर गोष्ट सांगितली की नारायण कवचाची किती शक्ती आहे. त्यांनी सांगितलं की एकदा असं घडलं होतं की एक गंधर्व जो होता चित्ररथ नावाचा, आपल्या सर्व अप्सरांसह तो विमानातून चालला होता. आणि एका ठिकाणी जेव्हा तो आला विशिष्ट ठिकाणी तेव्हा त्याचं विमान खाली पडलं.
तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं की विमान कसं काय खाली आलं. तेव्हा त्यांनी वालखुल्य मुनी होते त्यांना विचारलं की असं का घडलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे एक ब्राह्मण जो होता, हा ब्राह्मण जो होता त्यांनी हे नारायण कवच धारण केलं होतं आणि नंतर देह सोडून दिला. त्यांनी देह सोडून दिला पण त्याचं कवच तसंच राहिलं शरीरावर. आणि त्या कवचामध्ये इतकी शक्ती आहे की तिथून कुठलीही गोष्ट अशी जर गेली की ज्याच्यापासून त्याला भय होईल तर ते कवच खेचून घेतं. बघा काय गंमतची शक्ती. आणि म्हणे इथे ते कवच घातलेला हा ब्राह्मण इथे आहे आणि ते तुझं विमानवरून चाललं आहे तर त्यातून काही समजा धोका होऊ शकेल असं असेल कदाचित आणि म्हणून त्या कवचाने आपलं काम केलं, तुला इथे खाली खेचलं आहे. बघा काय गंमत आहे. हे सगळं टेक्नॉलॉजीच आहे नाही का, वेगळ्या प्रकारची. जसं आता रडार असतात, रडारवरती अगोदर दिसतं किंवा लेझर बीम्स असतात, काय 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 आपण बघतो, ड्रोन असतात, हे सगळे रिमोटवर चालणारी क्षेत्र नाही का. तसं हे कवच आहे की जे वरून चाललेलं विमान खाली घेऊन आलं का, तर त्याचा प्रभाव इतका होता. नो फ्लाईंग झोन डिक्लेरेशन, युद्ध चालू आहे म्हणून तसा काहीसा भाग झाला. आणि ह्या कवचामुळे तो रथ त्याचा खाली आला, चित्ररथाचा. मग अर्थात त्याने मुनीने हे सांगितलं की असं असं घडलं आहे म्हणून हे असं घडलं. तेव्हा त्यांनी सांगितलं आता काय करू ते सांगा. ते म्हणाले हा ब्राह्मण जो आहे त्यांनी शरीर सोडून दिले पण त्याचं कुठलंही कार्य पुढचं झालं नव्हतं, तेव्हा ते तू सगळं कर फक्त. अर्थात मग त्याने ते सगळं केलं, त्याला यथावकाश अग्नी दिला आणि त्याच्या अस्थी ज्या आहेत त्या सरस्वती नदीमध्ये सोडून दिल्या. आणि जेव्हा त्याने हे सगळं केलं आणि परत जेव्हा स्नान केलं तेव्हा अर्थात नारायण कवच शांत झालं किंवा त्याचा प्रभाव कमी झाला आणि यथावकाश तो आपल्या लोकी परत निघून गेला. इतका ह्या नारायण कवचाचा प्रभाव आहे. म्हणून असं हे कवच जे आहे हे विश्वरूपाने सांगितलं की इंद्रा हे तुझ्यासाठी मी केलेलं आहे सिद्ध आणि तू याचा वापर कर. आणि अर्थात अशा ह्या नारायण कवचाचा इंद्राने वापर केला, ते त्यांनी धारण केलं आणि मग रणभूमीवर गेला त्याच्या देवांच्या सैन्याला घेऊन. आणि अर्थात रणामध्ये त्याला विजय मिळाला. त्याच्यासमोर दैत्य अजिबात टिकू शकले नाही. त्यांचा त्यांनी साफ शब्दामध्ये पराभव केला स्पष्टपणे. अशी गोष्ट घडली. अर्थात हे सगळं समजल्यावरती राजा म्हणाला खरोखर नारायण कवच किती प्रभावी आहे. नारायण कवच पण प्रभावी आहे, नारायण अस्त्र पण प्रभावी आहे. नारायण अस्त्र पण फार अद्भुत आहे. हे पण कोणाकडे विशेष महाभारताच्या युद्धातसुद्धा कोणाकडे नव्हतं. फार कमी लोकांना हे नारायण अस्त्र माहीत होतं. अर्थात अश्वत्थाम्याकडे ते अस्त्र होतं, नारायण अस्त्र. ब्रह्मास्त्र तर वेगळं होतं पण नारायण अस्त्रसुद्धा होतं. आणि अशी काही अद्भुत अस्त्र काही काही लोकांकडे होती आणि त्याचा वापर पण त्यांनी केला. परंतु कृष्ण जिथे होता तिथे ही सगळी अस्त्र निष्प्रभ झाली, कारण कृष्णाला त्याच्यावरती तोडगा पण माहीत होता पण बाकी कोणालाही तोडगा माहीत नव्हता. अशी पण महाभारतात कथा आहे. असं ते नारायण अस्त्रसुद्धा होतं. असे अनेक दिव्य अस्त्र आहेत की ज्याच्यावरती कुठला पशुपती अस्त्र पण असं अमोघ अस्त्र समजलं, जे भगवान शंकरांनी प्रत्यक्ष अर्जुनाला दिलं होतं. त्याची परीक्षा घेतली होती त्यांनी आणि त्या परीक्षेत जेव्हा अर्जुन अर्थात उत्तीर्ण झाला आणि उत्तीर्ण झाल्यावरती त्याला भगवंतानी खुश होऊन प्रसन्न होऊन त्यांनी पशुपती अस्त्र पण दिलं होतं. अर्थात हे पशुपती अस्त्रसुद्धा अमोघ अस्त्रामध्ये एक होतं ज्याचा त्याने प्रयोग कधीही केला नाही. कारण अशी अनेक दिव्य अस्त्र अर्जुनाकडे होती. बरीचशी अस्त्र त्याला स्वर्गातून पण मिळाली होती इंद्राकडून वगैरे, पण ही सगळी दिव्य अस्त्र त्यांनी कधी वापरली नाहीत, कुठलीच वापरली नाहीत. विशेष अस्त्र कुठलंच त्यांनी वापरलं नाही. पशुपती अस्त्र तर अमोघ अस्त्र होतं पण त्यांनी कधीही वापर केला नाही. किती युद्ध कसाही होऊ दे त्या शस्त्राचा त्यांनी वापर टाळला. जसं आपण म्हणतो की युद्ध हल्ली चालूच असतं पण अणुअस्त्राचा वापर कोणी करत नाही,
कारण त्याच्याने विनाश होऊ शकतो पूर्ण. जरी असला तरी पण आपण वापरत नाही. हे जसं थोडंसं अलिखित आहे पण पाळलं जातं, तसं ते काही अस्त्र होती ती खरोखर विनाशकारक होती, की जिचा वापर करायचा नसतो. जसं ब्रह्मास्त्र किंवा ब्रह्मशिरा अस्त्र होतं, ते सुद्धा अश्वत्थाम्याकडे होतं. त्याचा पण वापर करू नको त्याला वडिलांनी सांगितलं पण त्याने केलाच ना. आणि अर्थात केल्यावरती ते अस्त्र त्याला परत घेता येत नव्हतं. अर्जुनालाही ते अस्त्र येत होतं. अर्जुनाने अर्थात आपलं अस्त्र सोडलं आणि ते निष्प्रभ केलं. हे सगळं आहे, परंतु अशी अनेक अस्त्र तेव्हा होती की जी बिनतोड होती. त्याच्यात नारायण अस्त्र आहे. त्याचा प्रयोग फक्त एकदाच महाभारतामध्ये शेवटी केला गेला होता. आणि अशा प्रकारे ही अस्त्र सगळी आहेत आणि होती तेव्हासुद्धा. इंद्राने जेव्हा अशा प्रकारे नारायण कवच धारण केलं, त्याच्यानंतर अर्थात त्यांनी पहिलं काम केलं असेल तर युद्ध केलं असुरांबरोबर आणि अर्थात त्याचा विजय झाला, यात शंकाच नाही. आणि मग काय, युद्ध जिंकल्यावरती त्यांनी पहिलं काम केलं की स्वर्गभूमी आपली ताब्यात घेतली. माझं आसन मला परत मिळवायचं आहे. आसन मिळवलं, सगळी संपत्ती मिळवली, सर्व देवांना त्यांनी जागा ज्या होत्या स्वर्ग लोकातल्या यथास्थित परत देऊन टाकल्या. म्हणे घ्या आता सगळं आलेलं आपल्याकडे. आणि मग अर्थात परत त्याचं सर्व काही जे आहे ते नॉर्मल सगळं सुरू झालं. सगळं काही सुरू झालं. देवसुद्धा बरेच यज्ञ करायचे, बरेच यज्ञ देव करायचे. आणि आता तर हे असं घडून गेल्यावर त्यांना वाटलं की नाही, भगवंताची थोडी प्रार्थना करत राहिलं पाहिजे आजूबाजून. आणि म्हणून त्यांनी अनेक यज्ञ केले. आणि अर्थात यज्ञ जेव्हा जेव्हा ते करायचे त्या यज्ञामध्ये पौरहत्य करण्याचं काम अर्थात विश्वरूपाचंच होतं. कारण नेहमी गुरु जे असतात तेच हे सगळं करतात. आणि देवांचे गुरु अर्थात विश्वरूप होता. अर्थात विश्वरूप त्यांच्या सगळ्या गोष्टी मनापासून करायचा. त्याला ज्ञान तर होतंच, तो तपश्चर्या त्याची चांगली होती. आणि म्हणून तो हे सगळं करत होता, नाही असं नाही. या विश्वरूपाचं वैशिष्ट्य त्याला 3 मस्तकं होती. एका मस्तकाने किंवा एका तोंडाने तो सोमरस प्राशन करायचा, दुसऱ्या मस्तकाने मद्य प्राशन करायचा आणि तिसऱ्या मस्तकाने अन्न ग्रहण करायचं. बघा गंमत कशी. आता सोमरस ग्रहण केला तर ठीक आहे, अन्न ग्रहण केलं तरी ठीक आहे, पण मद्य पण ग्रहण करायचा तिसऱ्या त्याच्या मस्तकातून. पण तरीसुद्धा हे करत असून सुद्धा कोणी त्याला बोललं नाही. कारण काय, देवांचं गुरुत्व त्याला मिळालं होतं आणि कामाचा माणूस होता म्हणून कोण काय बोलत नव्हतं. अन्यथा देवांच्या भागामध्ये हा भाग चालत नाही पौरहत्य करणाऱ्या माणसाला. परंतु तो हे करायचा. आणि असं चाललं होतं बरेच दिवस, नाही असं नाही. आणखीन एक गोष्ट तो करायचा की जेव्हा जेव्हा यज्ञामध्ये आहुती दिली जाते तेव्हा प्रत्येक देवांना आहुती दिली जाते, प्रत्येक देवाचं नाव घेतलं जातं आणि त्याला वेगवेगळ्या आहुत्या दिल्या जातात. ज्याचा जसा सन्मान त्याप्रमाणे प्रत्येक देवाला आहुती मिळते. हा यज्ञ तर यथासांग करायचा, प्रश्नच नाही. आहुत्या पण द्यायचा. पण गंमत अशी आहे की जसं तो या सर्व देवतांचं स्मरण करून त्यांना आहुत्या देत होता, तसंच तो काही आहुत्या ज्या आहेत त्या असुरांना पण देत होता. आता यज्ञामधून जी काही आहुती मिळते ते फक्त देवांनाच मिळायला पाहिजे. देवच त्याच्यासाठी पात्र आहेत. देवानीच सांगितलं, भगवंतानी पण सांगितलं की अग्नी माझं मुख आहे. अलौकिक भागामध्ये अग्नी आहे आणि लौकिक भागामध्ये ब्राह्मण माझं मुख आहेत. दुसरं मुख म्हणजे ब्राह्मणांकडे, की तुम्हाला जर असं वाटलं तर ब्राह्मण भोजन करा म्हणतात, ते उगीच म्हणत नाही. आणि एक म्हणजे अग्नीला समर्पण, ते पण ते सुद्धा मुख भगवंताचं आहे. आणि अर्थात भगवंताचं मुख म्हणून जेव्हा जेव्हा यज्ञ याग व्हायचे, हा काय करायचा की देवांना द्यायचा आणि एकीकडे एक भाग आहे तो असुरांना द्यायचा. आणि अर्थात असुरांना देणं ही चुकीची गोष्ट होती. हवी द्रव्य हे फक्त आणि फक्त देवांनाच व्हायचे असतात, त्याच्यावर असुरांचा हक्क नसतो. परंतु हा मात्र असुरांना पण आहुती द्यायचा. त्याचं कारण अर्थात त्याची आई असुर कुळातली होती, त्यामुळे त्याच्या आईचे जे नातलग होते
ते ह्याचे पण जवळचेच नातक झाले नाही का. आईचा समजा भाऊ असेल त्याचा मामाच लागला ना. मग उद्या आपल्या मामाला आपण आपल्या घरातल्या लोकांना देत असलेली वस्तू देऊ का नाही देऊ, देऊच ना. म्हणून अरे बाबा हा तर माझा मामा आहे, इथे माझी मावशी आहे. आईकडचे नातलग सगळे जवळचे असतात असे पण. आणि त्यामुळे त्यांनी विचार हा केला की जर यज्ञ करण्याचा अधिकार माझ्याकडे आहे, जर मी सर्व देवांना आहुत्या देतो आहे, तर असुरांना का देऊ नको, ते पण माझे नातलग आहेतच ना. आणि म्हणून त्यांनी असुरांना सुद्धा आहुती द्यायला सुरुवात केली. आणि अर्थात ती गोष्ट काही तितकीशी बरोबर नव्हती. असुरांना आहुती द्यायची पद्धत नव्हती. आणि इंद्राने हे पाहिलं की आपले हे जे गुरु आहेत नवीन, हे सगळं चांगलं करतायत, त्यांचा महिमा आगाध आहे, त्यांच्यामुळे मला सगळी संपत्ती मिळाली, माझं राज्य परत मिळालं, शिवाय हे धार्मिक आहेत, हे छान प्रकारे यज्ञ करतायत, परंतु ते एक गोष्ट चुकीची करतायत. ते आहुत्या देवांच्या बरोबर काही आहुत्या ज्या आहेत त्या राक्षसांना सुद्धा देत आहेत किंवा असुरांना पण देत आहेत, आणि त्यांना ती हवी तेव्हा मिळत आहेत. ही गोष्ट अर्थात इंद्राला मान्य होण्याचा प्रश्नच येत नव्हता. कारण अशा आहुत्या घेतल्याने त्या ज्यांना ही अशी आहुती मिळते त्यांची शक्ती वाढते. लक्षात ठेवा की यज्ञातून ज्या आहुत्या मिळतात त्याच्यामुळे त्यांची शक्ती वाढते. आणि जर असुरांची शक्ती वाढली तर देवतांचं कसं होणार, देवतांचं कसं होणार आणि चांगल्या लोकांचं कसं होणार. म्हणून असुरांना आहुती द्यायची नसते. पण हे देवगुरु जे होते विश्वरूप, हे तर मात्र देत होते उघडपणे, असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचं कारण म्हणजे तेच होतं की आई जी आहे ती असुर भागातून आली होती, असुर योनीशी ती संबंधित होती. त्याचं मातृकुल जे होते ते असुराशी संबंधित होतं. जे वडिलांचं कुल ते देवकुल होतं, लव्ह मॅरेज होतं आपल्या भाषेत, संकरित विवाह होता. आणि त्याच्यामुळे हे असं घडलं. आणि म्हणून त्याला आपल्या मातृ जी होती आईच्या भाषेच्या लोकांचं प्रेम होतं, म्हणून त्यांनी सरळ विचार केला की मी माझ्या हातात असलेली गोष्ट आईच्या लोकांना का देऊ नको. म्हणून त्यांनी अशा प्रकारे आहुती दिली. आणि देवराज इंद्राने ते पाहिलं. घोटाळा झाला इथे. जोपर्यंत इंद्र बघत नव्हता तोपर्यंत बाकी कोणी काय बोलत नव्हते. पण जेव्हा इंद्राने बघितलं की आहुत्या इकडे देवांना जात आहेत पण इकडे असुरांना पण चालल्या आहेत, आणि असुर अर्थात त्या स्वीकारत आहेत, त्यांची शक्ती वाढते, हे तर अधर्म आहे. त्यामुळे इंद्र घाबरला की जर उद्या असुर जर अशा प्रकारे जर आहुत्या घेऊन जर बलवान झाले तर उद्या परत माझं राज्य गेलं, आणि देवांना परत वनवासात जायची पाळी येणार. तेव्हा हे काही चांगली गोष्ट नाही आहे. त्याचं भय त्याला वाटलं आणि नंतर राग पण आला की काय हे असा अनाचार माझ्या राज्यात चालू आहे, माझ्या संमतीने चालू आहे. या माणसाला आम्ही गुरु निवडलाय ज्याची निष्ठा असुरांशी आहे, ही काय चांगली गोष्ट आहे का. अशा प्रकारे त्याला भयंकर राग आला. आणि रागाच्या भरात त्याने अर्थात एक काम केलं. त्याने रागाच्या भरामध्ये त्याचे जे हे गुरु होते विश्वरूप, यांची जी 3 मस्तक होते की ज्याच्यामधून ते एकातून सोमरस पाहिजे, एकाने मध्य पाहिजे आणि एकाने अन्नग्रहण करायचे, ही 3ही मस्तकं त्यांनी धडा वेगळी केली. इंद्राने आपल्या या गुरूंचं मस्तकं धडा वेगळी केली. थोडक्यात त्यांनी त्यांचा वध केला. भयानक काम केले त्याने, भयानक. आणि अर्थात हे केल्यामुळे नक्कीच त्याला मृत्यू आला यात शंका नाही. विश्वरूपाला मृत्यू आला. त्याच्यामुळे यज्ञयाग थांबले आणि दैत्यांना कुठल्याही प्रकारचं आहुतीसुद्धा मिळाली नाही. हे सगळं ठीक केलं त्यांनी त्याच्या हिशोबात. पण इंद्राकडून महापाप घडलं, ब्रह्महत्येचं पाप घडलं. ब्रह्महत्या ही सर्वात मोठी पाप समजलं होतं की एका ब्राह्मणाची, चांगल्या ब्राह्मणाची हत्या, ब्रह्महत्या, महापाप. आणि हे महापाप झाल्यावरती आता करायचं काय. पाप तर देवाला चालत नाही.
आणि यांनी ते साधं पाप नाही केलं, ब्रह्महत्या केली, महापाप केलं. आता काय करायचं? पाप तर आलंय, पापाचं फळ पण इंद्राला घ्यावंच लागणार आहे. पुण्याचं जसं घेतलं, पापाचं पण फळ आहेच ना. आणि इंद्राने एक मात्र केलं की इंद्र म्हणाला जे काय घडलं ते घडलं, पण त्याचं फळ जे आहे ते मलाच मिळालं पाहिजे, या पापाचं पण. कारण मीच केलं ते, कारण काही असो. तेव्हा आता हे मी फळ स्वीकारायला तयार आहे. आणि त्यांनी त्या पापाचं, ब्रह्महत्येच्या पापाचं फळसुद्धा स्वीकारलं, ओंजळीत घेतलं, म्हणाला द्या ते फळ मी घ्यायला तयार आहे. आणि ते फळ स्वीकारलं आणि काहीही पुढे केलं नाही. की बाबा मला माझ्या हातून पाप घडलं तर काहीतरी विचार केला पाहिजे, या पापातून कसं मला बाहेर येता येईल, किंवा पापाचं प्रायश्चित्त घेता येतं का, काहीतरी विचार करायला पाहिजे. पण त्यांनी काही नाही केलं. त्यांनी 1 वर्ष फक्त पाप, त्यांनी म्हणतात तसं की त्यांनी फक्त मान्य केलं, ते पाप स्वीकारलं. हां, हे पाप माझ्याकडून घडलं, हे मला मान्य. पण त्या पापापासून सुटका कशी होईल याचा काहीही प्रयत्न त्यांनी केला नाही, कुठल्याही प्रकारे नाही केला. आणि ते पाप त्यांनी आपल्या डोक्यावर घेतलं. 1 वर्ष त्यांनी हे पाप आपल्या जवळ धारण केलं. नंतर त्याला कोणीतरी म्हणाले की बाबा हे असं पाप तू एकट्यानेच किती वेळ धारण करणार, तुला शुद्ध व्हायला पाहिजे, तू इंद्र आहेस, इंद्राला असं पाप डोक्यावर घेऊन या पदावर बसता येणार नाही. तेव्हा हे पाप जे आहे ते गेलं पाहिजे आणि तुला शुद्ध व्हायला पाहिजे. तेव्हा हे पाप तू आता काय करशील? तेव्हा इंद्र म्हणाला पापाचं मी असं करतो की जसं हे पाप मी स्वीकारलं, कोणासाठी स्वीकारलं? देवांसाठी स्वीकारलं. कोणासाठी मी हे केलं? देवांना हवी द्रव्य मिळावे म्हणून मी त्यांचा वध केला. पाप कोणासाठी केलं? देवांसाठी केलं. धारण कोणी केलं आहे? मी केलं एकट्याने. चला आता ते पापाचं वाटप करून टाकू. वाटेकरीसुद्धा सगळ्यांना होऊ दे ना, मी एकटाच का घेऊ, असं इंद्राने विचार केला. आणि मग त्यांनी काय केलं की हे पाप आहे त्याचे 4 भाग केले. एक भाग त्याने पृथ्वीला दिला, एक भाग तू घेऊन टाक, दुसरा जल पाणी, तिसरा भाग वृक्षाला दिला, आणि चौथा भाग कोणाला दिला त्यांनी? चौथा भाग त्याने स्त्रियांना दिला. अशा प्रकारे 4 भाग त्याने केले आणि 4 लोकांना देऊन टाकले. अर्थात जेव्हा अशा प्रकारचे हे पापाचे भाग दिले तेव्हा त्या प्रत्येकाने काही ना काहीतरी वर मागितलं की आम्ही हे असं सगळं स्वीकारतोय तुझं, आम्हाला काहीतरी वर पण दे. आणि मग त्याच्यामध्ये पृथ्वी म्हणाले की मी पाप स्वीकारीन पण मला वर पाहिजे. म्हणजे माग नाही, माझा जो काही पृथ्वीचा भाग आहे तिथे कुठे जर खड्डा पडला असेल तो आपोआप भरला जावा, अशा प्रकारचा मला एक वर द्या. तर ते म्हणाले ठीक आहे. झाडं जी होती वनस्पती त्यांनी हा काही भाग स्वीकारला होता. वनस्पतीने सुद्धा सांगितलं की आम्हाला पण काहीतरी वर द्या. ते म्हणाले बोल काय पाहिजे? ते म्हणाले की असं आहे की आमच्यावरती अनेक लोक आक्रमण करतात, कोणी एखादी मोठी फांदीच तोडून घेऊन जातात गरज म्हणून. तर मग काय होतं की तोडल्यावरती आम्हाला मृत्यूच होतो हळूहळू. पण असं न होता तुम्ही असा वर द्या की एखादी फांदी जरी तुटली एखादी किंवा तोडली तरी परत तिथे अंकुर यावा आणि आम्हाला मृत्यू येऊ नये, अशा प्रकारे असा वर द्या. ते म्हणतात हाच तू. आणि म्हणून ते एखाद्या भागात एखादी फांदी जरी तोडली तर फांदीच्या ठिकाणी परत अंकुर येऊ शकतो. झाड मरत नाही, सहसा मरण्यासाठी उपटावंच लागतं. आणि याचं कारण म्हणजे अर्थात हा जो त्यांना वर दिला आहे त्या वरामुळे असं घडतं. पण अर्थात त्यांनी जे पाप स्वीकारलं आहे त्या पापाचं चिन्ह कधी कधी दिसतं. ते म्हणजे आपण एखादं झाड तोडल्यावर त्यातून चीक बाहेर येतो, आणि तो चीक म्हणजेच ब्रह्महत्या जी आहे त्याचं एक स्वरूप आहे की बघा, म्हणून चीक बाहेर येतो असं त्यांनी म्हणलं. प्रत्येकाने असा एक एक भाग स्वीकारला आहे. आणि स्त्रियांनी सुद्धा एक भाग स्वीकारला. ब्रह्महत्येचा एक भाग स्त्रियांनी स्वीकारला. इंद्राने दिलं, त्यांनी घेतलं. मग अर्थात त्याचा परिणाम त्यांच्यावर पण झाला. आणि ते जे काही पाप आहे ते दर महिन्याला 30 दिवसांनी एकदा बाहेर पडतं, रजस्त्रव होतो. आणि हे सुद्धा पापाचंच उत्सर्जन होतं. जे पाप त्यांनी घेतलं, धारण केलं, त्याचं हे उत्सर्जन होतं असं म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये. अशा प्रकारे ह्याचं वाटप झालं. आणि अजून एक भाग होता जलाने पण ते पाप स्वीकारलं होतं. आणि जलाने जेव्हा ते स्वीकारलं तेव्हा त्याच्या
जलाच्या वरती जो फेस किंवा बुडबुडे येतात तो त्याचा परिणाम आहे. जसं स्त्रियांच्या बाबतीत म्हणलं की ते 30 दिवसांनी जे काय बाहेर येतं ते सुद्धा पापाचाच एक भाग फेकला जातो. तसं पाण्यावरती जो फेस किंवा बुडबुडं येतात ते सुद्धा ह्या पापाचाच एक भाग आहे जो वर येतो. जेव्हा ते वर येते तेव्हा आपण पाणी काय करतो, ते बुडबुडे किंवा फेस दूर करतो आणि मग ते पाणी वापरतो, कारण तो आपल्याला नको असतो. उत्सर्जन केल्यावर आपण ते घेतो, उत्सर्जन केलेला भाग फेकून देतो. म्हणून तर स्त्री 4 दिवस अपवित्र असते, कारण तो पापाचा भाग वर येतो आणि 4 दिवसानंतर अर्थात ती परत शुद्ध होते, कारण तो भाग फेकला गेलेला असतो असं भागवतामध्ये म्हणलं आहे. आणि अशा प्रकारे ह्यांनी काय केलं की इंद्राने आपलं पाप आहे ते स्वतःच्या डोक्यावरून काढून वाटून टाकलं आणि स्वतः परत एकदा पवित्र होण्याचा त्याने मार्ग शोधला. इंद्र तर पवित्र झाला यथावकाश, ब्रह्महत्येचं पाप त्यांनी घालवलं कशा का प्रकारे होणार, पण तो पवित्र झाला. पण इकडे काय घडलं, विश्वरूप जो होता त्याचे जे वडील होते त्याचं नाव होतं त्वष्टा. त्वष्टाचा तो पुत्र होता आणि त्वष्टाला जेव्हा समजलं की इंद्राने माझ्या पुत्राचा वध केला आहे, त्याला अत्यंत क्रोध आला. तो म्हणाला की जेव्हा यांना गरज होती माझ्याकडे आले आणि माझ्या पुत्राला विनंती केली आणि देवांचं गुरु बनवलं, पौरहत्या करायला लावलं. माझा मुलगा खरं पाहिजे तर मनातून तयार नव्हता. त्यांनी बोलून पण दाखवलं की अशा प्रकारचं काम करणं म्हणजे ब्रह्म तेज कमी करण्यासारखं आहे. तरी पण त्यांनी त्याचा धर्म पाळला, आलेल्या याजकांना परत पाठवलं नाही. त्यांनी हे पौरहत्या करायचं कबूल केलं आणि त्या प्रकारे त्यांनी केलंसुद्धा. आणि माझा मुलगा तिथे पुरोहित म्हणून गेल्यानंतर पहिलं काय घडलं असेल तर त्याच्या तपश्चर्याच्या बळामध्ये यांची सगळी संपत्ती जी आहे ती देवांना मिळाली, इंद्राला मिळाली. आणि नंतर नारायण कवच त्यांनी निर्माण केलं आणि ते इंद्राला परिधान करायला लावलं. आणि नंतर जेव्हा इंद्राने युद्ध केलं दैत्यांना परत त्याने जिंकून घेतलं, परत त्याचा स्वर्गलोक मिळवला. हे सगळं इंद्राने आणि देवाने केलं कोणाला वापरून, माझ्या मुलाला वापरून. माझा मुलगा त्यांची सेवा करायसाठी गेला, त्याच्याकडून सगळं काम त्याने करून घेतलं, सगळ्या काही गोष्टी घडल्या आणि शेवटी काय केलं, शेवटी या सर्व कृतज्ञ लोकांनी त्याचा वध केला. किती पापाचं काम केलं, किती स्वार्थी आहे इंद्र, असे उद्गार त्वष्ट्याने काढले. अर्थात फक्त असे उद्गार काढून तो चूप बसला नाही. तो म्हणाला की जे काय तू केलंयस इंद्रा, लक्षात ठेवायचं फळ तुला मिळेल. आता मी त्याचा सूड उगवेन. आणि म्हणून त्याने अर्थात यज्ञ करायला सुरुवात केली. यज्ञ करायला सुरुवात केली आणि अर्थात इच्छा मनात ही ठेवली की मला इंद्राचा पराभव करायचा आहे, देवांचा पराभव करायचा आहे. अशा प्रकारची भावना मनात ठेवून त्यांनी तो यज्ञ केला. यथावकाश यज्ञ पूर्ण झाला आणि त्या यज्ञ पूर्ण झाल्यावर अग्नीमधून एक भयानक असा महाकाय पुरुष प्रगट झाला. अतिशय प्रचंड असा त्याचा देह होता. अक्राळ विक्राळ त्याचं रूप होतं. प्रचंड काळा भोर असा तो होता. पहाडासारखा तो काळा कुट्ट होता. त्याच्याकडे बघू शकत नव्हते, त्याचे डोळे लाल 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 होते. हातात त्रिशूळ होता. भयानक रूप होतं. अति महाकाय असा तो होता आणि पृथ्वीवरती नाचत होता. तो जेव्हा नाचत होता हातात त्रिशूळ घेऊन, तेव्हा पृथ्वी हलत होती, जमीन हलत होती. आणि असा भयानक दिसणारा हा जो विचित्र पुरुष होता, हा हातात त्रिशूळ घेऊन जोर जोरात उड्या मारत होता, नाचत होता. तेव्हा पृथ्वीला स्वतःला भीती वाटली. काय मनुष्य, हा कोण आहे काय माहिती, पण हा अक्राळ विक्राळ मनुष्य. याचे तोंड जर ह्याने उघडलं तर गुहेसारखं याचं तोंड होतं. असा भयानक माणूस होता. त्याचं रूप बघितल्यावर सगळे लोक घाबरले आणि पळत सुटले. त्यांना असं वाटलं की ह्याने जर तोंड उघडलं तर ह्याच्या जिभेने हा सगळे नक्षत्र खाऊन टाकेल आणि सर्व लोकांना गिळून टाकेल.
इतका हा प्रचंड महाकाय आहे. तेव्हा अर्थात सर्व लोक घाबरले आणि अर्थात पळायला सुरुवात झाली. त्वष्ट्याचा हा जो मुलगा होता हा प्रचंड तमोगुणी होता. अत्यंत तमोगुणी. अर्थात त्वष्ट्याने मुळात जे काहीतरी केलं ते मनात इच्छा तमोगुणी ठेवूनच केली होती. आणि त्यामुळे त्याला फळ मिळालं की तमोगुणी असा हा मुलगा, अत्यंत क्रूर असा हा मुलगा जो आहे, महाकाय आणि क्रूर असा मुलगा जन्माला आला. त्याचं नाव त्याने ठेवलं होतं वृत्त. वृत्र, वृत्त नाही, वृत्त म्हणजे बातमी, वृत्र. तर ह्याचं नाव त्याने ठेवलं वृत्र. आणि मग ह्याचं काम एकच होतं की इंद्रावर सूड उगवायचा. त्याच्या वडिलांची इच्छा तीच होती की इंद्राचा सूड याने उगवावा, जे काय अन्याय घडलेला आहे याच्या पित्यांवर तो दूर करावा. अर्थात त्याने हे ठरवलं होतं की देवांवर सूड उगवायचं, पण त्याच्या आधीच देवच त्याच्याकडे आले आक्रमण करायला. देवांना आधीच बातमी लागली होती की अशा प्रकारे एक कोणतरी महाभयानक असा एक पुरुष निर्माण होणार आहे किंवा होतो आहे आणि हा देवांचा शत्रू असणार आहे आणि तो देवांचं अहित करणार आहे. तेव्हा देवांनी वाट बघितलीच नाही. देवांनी स्वतःच जमा झाले, सैन्य जमा केलं आणि ह्या त्वेष्ट्याचा हा जो मुलगा होता तमोगुणी, त्याच्या वृत्र नावाचं त्याचं जे नाव होतं, ज्याच्यावर त्याने हल्ला केला, त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि सर्व देवांनी मिळून एकाच वेळेस त्यांच्याकडे असलेली सर्व दिव्य शस्त्र त्याच्यावर सोडली. सर्व देवांनी, विचार करा, सर्व देवांनी त्याच्यावरती एवढी शस्त्रास्त्र सोडली, एवढा प्रहार केला. पण वृत्रासुराने काय केलं असेल तर सगळी जेवढी तरी अस्त्र सोडली फक्त गिळून टाकली. केलं आणि गिळून टाकली. जसं आपण बघतो की एखाद्या टी व्हीवरती एखादा जेव्हा असं युद्ध बघतो राक्षस आणि देवांचं, तेव्हा असं बघतो की राक्षस करतो, काहीही जरी टाकलं तर गिळून टाकतो. तसे वृत्रासुराने केलं. सर्व देवांनी इतकी शस्त्र एकत्र टाकली, त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. त्यांनी ती सरळ गिळून टाकली. आता अस्त्रांनी काहीतरी होणं लांब राहिला, हा गिळून टाकतो म्हणल्यावरती समोरच्या व्यक्तीची काय हालत होईल विचार करा. आणि त्यामुळे देव ते बघितल्यावरती चकित झाले आणि नंतर निस्तेज झाले. त्यांची युद्ध करण्याची हिंमतच गेली की इतकी अस्त्र जर हा गिळून टाकत असेल तर आता त्याच्यावर करायचं काय? आपण किती अस्त्र टाकणार, काय टाकणार? त्याच्या शरीराला एक ओळखायला पण येत नाही, वरून हा गिळून टाकतोय जसं काय अन्न दिलं. आता काय करायचं? देवांची युद्ध करायची इच्छा संपली. ते म्हटले आता युद्ध काय करणार आपण, आपला पराजय ठरलेलाच आहे. आता फक्त एकच गोष्ट राहिली शिल्लक, ती म्हणजे देवाची प्रार्थना, श्री विष्णूंची प्रार्थना. बाकी कोण आहे आता आम्हाला अशा संकटकाळी कोण मदत करणार? भगवंतच करतील नाही का? त्यांचं कामच आहे पृथ्वीचं पालन करणं. जर आमचे भगवंत पृथ्वी तलावर जाऊ शकतात अवतार घेण्यासाठी, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा कुठे त्यांना असं वाटलं की संकटात धर्म आहे ते अवतार घेतात. पृथ्वी तलावर तर किती अवतार घेतले, इथे तर आता त्यांनी घ्यायला हरकत नाही. कारण काय की आमच्यावर संकटच असं आलं आहे की ते जर नाही आले तर आम्हाला आता कोणीही वाचू शकत नाही या माणसापासून. असा भयानक शक्तिशाली असा हा दैत्य आहे, भयानक शक्तिशाली असा हा असुर आहे. त्या भगवंता आम्ही तुझ्या चरणी शरण आलेलो आहोत. त्यांची स्तुती सुरुवात केली करायला की आपण शरणागतांचा नेहमी उद्धार केला आहे. ज्या ज्या व्यक्तीने आपली उपासना केली, शरणागत होऊन त्याला आपण उद्धारलेलं आहे. आपण मत्स्य रूप धारण केलं आणि प्रलय काळामध्ये सर्व ऋषीमुनींचा तुम्ही जीव वाचवला. प्रत्येक ठिकाणी तुम्ही असं केलेलं आहे, अनेक अवतार तेवढ्यासाठी धारण केलेत. असं आपला आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि आम्ही सुद्धा तुमच्या चरणी महाराज शरण आलेलो आहोत. आपण प्रत्येकाला मदत केली. ज्यांनी या विश्वाची उत्पत्ती केली ब्रह्मदेवानी, त्यांनाही आपण खूप मदत केली आहे. किंबहुना ती प्रेरणा पण त्यांनी दिली आहे आणि ती पण तुम्हीच दिली आणि त्याच्यानंतर त्याने दर्शन पण दिलं.
तेव्हा सगळे करते करवी ते आपणच आहात. तेव्हा भगवंत आता आपणच बघा काय करायचं ते आम्हाला माहीत नाही. आम्हाला इतकंच माहीत आहे की तुझे चरण पकडावेत आणि तुझे चरण जर पकडले तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं. बाकी आम्हाला काही सुचत नाही. अशा प्रकारे सर्व देवांनी भगवंताची अतिशय मनपूर्वक प्रार्थना केली. म्हणाले, भगवंता आता तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. ठेवून दिलं मस्त. अशा प्रकारे जेव्हा भगवंताला ते शरण आले तेव्हा अर्थात भगवंत प्रसन्न झाले. भगवंताचं वैशिष्ट्यच आहे की जो कोणी त्याला शरण जातो त्याला ते नक्कीच प्रसन्न होतात. फक्त शरण जाणं महत्त्वाचं. शरण जायचा भाग फार क्वचित वेळा होतो. परंतु या ठिकाणी देव खरोखर शरण गेले होते आणि अर्थात शरण गेल्यामुळे भगवंत जे त्याच्यावर प्रसन्न झाले. देवांवर भगवंत प्रसन्न झाले आणि अर्थात त्यांनी स्वतः सगुण रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं. आपलं सगुण साकार रूप जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी साकार केलं आणि अर्थात त्या रूपाकडे भगवंत बघत राहिले. भगवंताच्या ह्या स्वतःच्या रूपाबरोबर भगवंताचे 16 पार्षद पण आले होते. भगवंत एकटे नव्हते आले यावेळेस. बरोबर 16 पार्षद आणले होते आणि 16 पार्षद सुद्धा दिसायला भगवंतासारखेच होते. अगदी सर्वजण सारखे भगवंतच वाटत होते. फक्त एकच फरक होता सेवकांमध्ये आणि भगवंतामध्ये, तो म्हणजे श्रीवत्स चिन्ह जे आहे तर सेवकांच्या नव्हतं आणि कौस्तुभमणी, हाच फरक फक्त होता. बाकी सगळ्या गोष्टी भगवंतासारख्याच होत्या. 4 हात होते, सगळं काही भगवंत दुसरे. अगदी पर्यायी भगवंत म्हणलं तर हरकत नाही. आणि हे सगळे पार्षद बरोबर घेऊन भगवंत या ठिकाणी आले होते आणि अशा प्रकारे भगवंताने आपल्या पार्षदासह देवांना आणि इंद्राला दर्शन दिलं. अर्थात अशा प्रकारे दर्शन दिल्यावरती देव म्हणाले की झालं बाबा, आमचं कल्याण खरं झालं, की आमचं पुण्य जे आहे ते आमच्या आता कामी आलं आणि भगवंताने आम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिलं. आता काय आमचा सगळा वाईट काळ संपला असं आम्ही समजतो. भगवंत मिळाले म्हणल्यावर काय शिल्लक राहिलं. आणि मग त्यांनी भगवंताची स्तुती केली की भगवंता, आम्ही तुझ्या चरणी शरण आलो आहोत. तू आज आम्हाला प्रसन्न झाल्यास आमच्यावर किती मोठी कृपा केली. खरं पाहिलं तर आमची इतकी भक्ती नाही आहे. आम्ही तसे गरजू आहोत म्हणून तुझी प्रार्थना केली. आधी तुमची आम्ही तपश्चर्या नाही केली, पण जेव्हा आम्हाला समजून चुकलं की खरोखर आपणच करते करवी, तेव्हा मात्र आम्ही मनपूर्वक प्रार्थना केली आणि तेवढ्या प्रार्थनेनेच आपण आम्हाला प्रसन्न झालं. किती आम्ही भाग्यवान आहोत. नाही तर काय कितीतरी तपश्चर्या करावी लागतो लोकांना, पण तुम्ही आम्हाला लगेच सगुण साकार रूपामध्ये दर्शन दिलं. आम्ही किती भाग्यवान आहोत. बस देवा, आता आमच्यावर कृपा करा. आम्हाला काय पाहिजे हे आपल्याला माहीतच आहे. आमचं काय संकट आहे हे तुमच्यापासून काही लपलेलं नाही आहे. तुम्ही अंतर्यामी आहात. तू अंतर्यामी सबका स्वामी. काय बोलायचा प्रश्न आला तरी पण आम्ही सांगू इच्छितो. बस एकच इच्छा मनामध्ये. वृत्रासूर हा जो आहे हा अशा प्रकारचा दैत्य आहे की ज्याला कोणीच थांबवू शकत नाही. त्याचा नाश व्हावा हीच आमच्या मनामध्ये इच्छा आहे आणि हे फक्त आपणच करू शकता असं आम्हाला वाटतं, नवे खात्री आहे. आणि म्हणून आपल्या चरणी आमची प्रार्थना आहे की आपण या दैत्याचा लगेच नाश करावा आणि आपलं जे लौकिक आहे की भक्तांच्या संकटामध्ये धावून येणारा देव, असा जो तुझा लौकिक आहे देवा, त्याला तू जाग आणि आमचं रक्षण कर. या दैत्याचा नाश कर हीच विनंती तुझ्या चरणी आमची आहे. बाकी आम्ही काय म्हणू तुला. अशा प्रकारे त्यांनी भगवंताची प्रार्थना केली. ते हेही म्हणाले की असंही नाही आहे की आम्ही प्रयत्न केला नाही. आम्ही तुझ्या चरणी येण्यापूर्वी प्रयत्न केले आमच्या परीने, नाही असं नाही. आम्ही त्याच्याशी युद्ध केलं, पण आमची सगळी दिव्य अस्त्र, दिव्य म्हणायची की नाही माहीत नाही, जसं आपण म्हणू शकतो सो कॉल्ड आपल्या भाषेत, की सगळी दिव्य
म्हणायची की नाही माहीत नाही, पण ही सगळी अस्त्र आम्ही वापरली आणि सगळ्या अस्त्राचा भडीमार केला. मोठ्या आयटीत आम्हाला वाटलं की एवढ्या सगळ्या अस्त्रांनी त्याचं भस्म होईल, परंतु घडलं उलटं. ती सगळी अस्त्र त्यांनी एका क्षणात गिळून टाकली आणि तो आहे तसाच आहे. आता इतकी सगळी अस्त्र ज्याच्यावर टाकली तरी पण त्याला काही होत नाही, तर आता होणार काय? म्हणून देवा, केवळ आणि केवळ तूच फक्त याचे काही करशील तर करू शकशील, बाकी कोणीही काही करू शकणार नाही. तेव्हा आपण आमच्यासाठी काय जे इष्ट आहे ते करावा. आपल्या चरणी आमचा प्रणाम, असं म्हणून सर्व देवांनी त्याच्या चरणी शांतपणे आपलं डोकं ठेवलं आणि प्रणाम केला. देवाने अशा प्रकारे भगवंताकडे आपलं गाऱ्हाणं गाळलं. देव प्रसन्न झालाच होता, म्हणून तर दर्शन दिलं होतं. देव म्हणाला की ठीक आहे, तुम्ही माझी भक्ती केलीत, माझी भक्ती कधी वाया जात नाही, माझी उपासना कधीही वाया जात नाही. जो कोणी करतो त्याचं फळ मी त्याला दिल्याशिवाय राहत नाही, आणि अर्थात तुम्हाला सुद्धा मी फळ देईन या गोष्टीचं. आणि याचं फळ तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. वृत्रासुराचा जर वध करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी दधीची ऋषींकडे जावं लागेल. अतिशय श्रेष्ठ असे हे ऋषी आहेत, ज्यांनी माझी प्रचंड तपश्चर्या केली आणि आजही करतायत. त्यांच्या या प्रचंड तपश्चर्येमुळे त्यांचं शरीर जे आहे ते अमोघ अस्त्रासारखं झालेलं आहे. आणि ह्या दधीची ऋषींना जाऊन तुम्ही त्यांना हे सांगा की आम्हाला तुझं शरीर हवं आहे, आणि शरीर त्यांनी जर तुम्हाला दिलं तर त्या शरीरातली जी अर्थात अस्थी ज्या आहेत त्या अस्थी तुम्ही घ्या आणि त्या अस्थी विश्वकर्माला द्या, आणि विश्वकर्मा त्याच्यापासून एक आयुध किंवा अस्त्र तयार करेल. आणि ते जे अस्त्र आहे त्या अस्त्रामध्ये मी माझी पण शक्ती अर्थात देणार आहे, धारण करणारच आहे. परंतु ऋषींचं सामर्थ्य, तपस सामर्थ्य आणि माझी शक्ती या दोन्ही गोष्टी त्या अस्त्रामध्ये जातील. आणि त्याच्यानंतर हे अस्त्र इंद्रा तू धारण कर, आणि ते तू धारण केल्यानंतर तू वृत्तासुराचा वध करू शकशील. या अस्त्राने तू त्याचा शिरच्छेद कर, आणि अर्थात वृत्तासुर जर मेला तर त्यानंतर अर्थात तुझं सगळं संकट जे आहे ते सगळ्यांचे संकट दूर होईल. तुम्हाला तुमच्या सगळ्या काही गोष्टी परत मिळते आणि वृत्तासुर काहीही करू शकणार नाही. लक्षात ठेवा, जो कोणी व्यक्ती मला शरण येतो त्या व्यक्तीला मी नक्कीच सहारा देतो, त्याला मी नक्कीच अधिष्ठान माझं देतो, आणि ज्याला मी अधिष्ठान दिलं त्याला कोणीही काहीही करू शकत नाही, हे लक्षात ठेव. त्यामुळे तुम्हाला आता काही होणार नाही आहे. फक्त तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जायचं आहे दधीची ऋषींकडे आणि ही मागणी त्यांच्यासमोर ठेवायची आहे. कठीण काम होतं नाही का? कुठल्याही व्यक्तीकडे जाऊन तुम्ही त्याला सांगितलं की तुझं मला शरीर हवं आहे किंवा प्राणच हवा आहे, तर किती लोक देतील हा शंकेचाच भाग आहे नाही का? कारण शरीर द्यायचं म्हणजे प्राण त्याग केल्याशिवाय शरीर देता येणार नाही. किती कठीण भाग मागायचा होता. अर्थात भगवंतांनी सांगितलं म्हणल्यावरती ते म्हणले की हे करायचंच आहे. ते म्हणाले भगवंता ठीक आहे, आपण तर उपाय सांगितलं, बस कृपा ठेवा, आता आम्ही आमचा काम करतो, पुढचं बघूया काय होतं ते. कठीण भाग तर आहे. भगवंताला ते नमस्कार केला. भगवंत तथाच तू म्हणाले अदृश्य झाले. पुढचा जो कठीण भाग होता तो अर्थात देवांकडे होता की त्यांना दधीच्या ऋषींकडे जायचं होतं, आणि कुठल्या तोंडाने काय सांगायचं हा प्रश्नच होता ना, की काय जाऊन सांगणार. पण अर्थात ते त्यांना करायचं होतं. आणि मग ते करण्यासाठी त्याने काय केलं, कशा प्रकारे ते दधीची ऋषीने जाऊन सांगितलं की मला काय पाहिजे, आणि मग त्याच्यावरती दधीची ऋषीने उत्तर काय दिलं, हा सगळा भाग अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी हा भाग क्रमांक जो आहे तो 57 जो आहे तो या ठिकाणी समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.